संदर्भातल्या बातमीने एसटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्यामध्ये फक्त 56% झालेला आहे। निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी झालाय। एसटी कामगार संघटनांनी यावरती अर्थातच टीका केली आहे। आधीचा पुरा पगार आणि त्यात जर फक्त 56%च पगार मिळणार असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलेला आहे। एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे। सध्या वेतनाला सरकार पैसे देते, पण या महिन्यामध्ये जितक्या वेतनाला पैसे लागतात त्याच्यापेक्षा निधी कमी आला आणि त्यामुळे इतर ठिकाणची जी देणी होती ती देणी देण्यामध्ये कर्मचाऱ्यांना कमी वेतन देण्याची पाळी महामंडळावरती आलेली आहे। एसटीच्या इतिहासात 77 वर्षाच्या पहिल्यांदा असं घडलंय की 56% पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे। बाकी उर्वरित पगार कधी मिळेल या संदर्भातली कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही। अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून राज्य सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याचा आपण इतिहासामध्ये नेहमीच पाहिलेला आहे, परंतु यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार जवळपास मिळाला आहे। केवळ 56%च पगार झालेला आहे। निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतका कमी यावेळी मिळाल्याचं कळतंय। यानंतर आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान अशा पद्धतीने। पाहुयात 100 हेडलाईन्स।